खूप वर्षांपूर्वी रतनगड राज्यात चित्रसेन नावाचा मूर्तिकार राहत होता. त्याने बनवलेल्या मूर्त्या एकदम जिवंत वाटत होत्या. असं वाटत होतं या मूर्त्या लगेच बोलू लागतील. त्याने बनवलेल्या मूर्त्यांची चर्चा दूरवर पसरली होती. देश विदेशातून त्याची मूर्ती पाहायला लोक येत होते. त्याची कलाकारी खूपच अद्भुत होती. राज्यात त्याला खूप मान सन्मान होता. एक दिवस जेव्हा दरबार भरला होता तेव्हा महाराज त्याला म्हणाले, आम्हाला खूप आनंद वाटतो की चित्रसेन सारखे मूर्तिकार आपल्या दरबारात आहेत. यांची प्रसिद्धी दूर दूर पसरली आहे. यांनी आपल्या राज्याचा गौरव वाढवला आहे. हो, हे खरं आहे महाराज. चित्रसेन सारख्या मूर्तिकाराची बरोबरी पूर्ण देशात कुणीच करू शकत नाही. ही आपल्या सन्मानाची बात आहे की चित्रसेन आपल्या राज्यात राहतात. आम्हीही सभा भरवण्याचं कारण हेच आहे की सगळ्या राज दरबारातील मंडळींचा ह्या विषयावर विचार ऐकायचे आहेत. होय महाराज, बोला, या विषयावर तुमचं मत काय आहे? आपले मूर्तिकार चित्रसेनने पूर्ण देशात प्रसिद्धी मिळवली आहे. आमचा विचार आहे की त्यांना नवरत्नांच्या उपाधीमध्ये सामील करून घ्यावे. बोला मंत्रीजी, काय विचार आहे आपला? महाराज, आपला विचार अगदी योग्य आहे. आपल्या राजदरबारासाठी गौरवाची गोष्ट आहे. सगळे राजदरबारी आपापली सहमती देतात. महाराज पुढे बोलतात, चित्रसेनजी, आजपासून तुम्ही नवरत्नांपैकी एक आहात. महाराज, मी आपला खूप आभारी आहे. या घटनेनंतर चित्रसेनची प्रसिद्धी आणखीनच वाढली. सगळीकडे त्याची चर्चा चालली होती. रतनगडच्या रहिवाशांना आपल्या मूर्तिकारावर अभिमान होता. असेच एक दिवस काही लोक बोलत होते, तुला माहितीये का, चित्रसेनला महाराजांनी आपल्या नवरत्नांमध्ये सामील केलं आहे. हो भाऊ, महाराजांनी योग्य निर्णय घेतलाय. आपल्या चित्रसेनने देश विदेशात आपल्या राज्याचा सन्मान वाढवलाय. अशा प्रकारे चित्रसेनची सगळीकडे चर्चा होती. पण हळूहळू चित्रसेनला गर्व चढू लागला. तो आता राज दरबारातील लोकांशी गर्वाने बोलत होता. एक दिवस दरबारात एका विषयावर चर्चा होत होती. हा तर चित्रसेनजी, तुम्ही पण या विषयावर आपले मत मांडा. तुमचं काय म्हणणं आहे? मंत्रीजी, अशा फालतू विषयावर माझं कसलंच मत नाहीये. आणि तसं पाहिलं तर हे माझं काम नाहीये. माझा वेळ खूपच मौल्यवान आहे. मी निघतो. चित्रसेन महाराजांना प्रणाम करून तिथून निघून जातो. मंत्री आणि बाकी राजदरबारी लोकांना चित्रसेनचं असं वागणं आवडलं नाही. महाराज, चित्रसेनचं असं उठून जाणं हे योग्य वर्तन नव्हतं. हा तर दरबाराचा अपमान आहे. मंत्रीजी, आपण नाराज होऊ नये. चित्रसेनजी कलाकार आहेत आणि कलाकाराचा तोरा हा असाच असतो. आपण त्यांच्या बोलण्याचा गैरअर्थ लावू नये. महाराजांचं बोलणं ऐकून मंत्री आणि बाकी राजदरबारी शांत होतात. परंतु चित्रसेनचा गर्विष्ठपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. एक दिवस जेव्हा एक व्यक्ती चित्रसेनकडे आली, चित्रसेनजी, मला एक दुर्गा मातेची मूर्ती बनवायची आहे. हे पहा केशवजी, देवी देवतांच्या मूर्त्या बनवणारे खूप सारे मूर्तिकार आहेत. तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नव्हती. तुम्ही बरोबर बोलत आहात. मूर्तिकार तर खूप सारे आहेत, परंतु तुमच्यासारखी मूर्ती कोणीही बनवू नाही शकणार. ठीक आहे, परंतु आता माझ्याकडे वेळ नाहीये. मला दुसऱ्यांच्या मूर्त्या बनवायच्या आहेत. जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही या. केशव निराश होऊन तिथून निघून जातो. तिकडे स्वर्गात बसलेले यमराज हे सर्व पाहत असतात. ते विश्वकर्माला बोलतात, हा मनुष्य खूपच गर्विष्ठ झाला आहे. जसजसं ह्याची कीर्ती वाढत गेली आहे तसतसा ह्याचा गर्विष्ठपणा वाढत चालला आहे. एवढा गर्व तर आपण आपल्या शिल्पकलेवरही केला नाही. हेच तर मानव होण्याचा अवगुण आहे. ज्याला जेवढं दान प्रतिष्ठा लाभतो तो तेवढाच अहंकारी होऊन जातो. तर मग आपण ह्याला स्वर्गात बोलून घेऊया का? चित्रसेनचं आचरण पाहून असं वाटतं की पृथ्वी लोकातील कार्यकाल त्याचं पूर्ण झालंय. आता तो आपल्या गर्वासमोर कोणाला काहीच किंमत देत नाही. आता तर मला त्याचा गर्विष्ठपणा संपवून त्याला इथे आणावंच लागेल. यमराज चित्रसेनला स्वर्गलोकात आणण्याची योजना आखू लागतात. आणि या सर्वांची जाणीव नसल्याने चित्रसेन राज दरबारात बसला आहे. आज आपल्या दरबारात विश्वज्ञानी स्वामी उपस्थित आहेत. आमचे राज्य धन्य झाले आहे. महाराज, मी तर एक साधारण मनुष्य आहे. जे काही ज्ञान ईश्वराकडून प्राप्त होते ते मी सर्वांना वाटतो. स्वामीजी, तुमची भविष्यवाणी कधीही चुकलेली नाही. तुम्हीच वर्तवलं होतं की या राज्याला एक महान मूर्तिकार मिळणार आहे. तेही सत्य ठरलं. मी खूप प्रसन्न झालो महाराज. तुमची सगळी मनोकामना पूर्ण हो. माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. त्यानंतर मंत्रीजी स्वामींना बोलतात,
स्वामीजी, माझं भविष्य सांगा. आपली कीर्ती चारी बाजूला पसरेल. सर्व राजदरबारी एक एक करून आपलं भविष्य जाणून घेतात. परंतु चित्रसेन आपल्या आसनावर बसून होता. जसं काही त्याला कोणताच फरक पडत नव्हता की भविष्यात काय होणार आहे. तेव्हा महाराज त्याला बोलतात, चित्रसेनजी, तुम्हाला तुमचं भविष्य जाणून घ्यायचं नाही का? महाराज, माझं भविष्य मी स्वतः बनवतो. आतापर्यंत मला जे काही मिळालं आहे ते माझ्या मेहनतीने मिळालं आहे. माझं भविष्य कोणी नाही सांगू शकणार. चित्रसेनचं हे बोलणं ऐकून महाराज आणि सगळे राजदरबारातील लोकांना खूप वाईट वाटतं. पण स्वामीजी स्मित हास्य करीत बोलतात, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. तुमचं भविष्य तुम्हीच बनवणार. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या भविष्यात काय घडणार आहे? हो, माहित आहे. भविष्यात मी अजून यशस्वी होईल. देश विदेशात माझे गुणगान गायले जातील. धनसंपत्तीच्या राशी लागतील. तुमचे गुणगान तर आजही गायले जातात. धन संपत्ती तर आजही तुमच्या जवळ जास्त आहे. मी तुम्हाला ते सांगू शकतो जे तुम्हाला माहित नाही. असं काय आहे जे तुम्ही सांगू शकता आणि मला माहित नाही? जरा सांगा तरी. त्यासाठी मला तुमच्या हातावरील रेषा पाहाव्या लागतील. चित्रसेनजी, आम्हाला वाटतं की तुम्ही स्वामींना आपला हात दाखवावा. चित्रसेनला महाराजांची आज्ञा पाळावीच लागली. तो आपला हात स्वामीजींना दाखवतो. हात बघून स्वामीजी बोलतात, घोर अनर्थ. काय झालं स्वामीजी? असं का बोलताय आपण? महाराज, मी पाहत आहे की आजपासून 21व्या दिवशी चित्रसेनचा मृत्यू होणार आहे. हे ऐकताच दरबारात शांतता पसरते. हे काय बोलत आहात स्वामीजी? मी सत्य बोलत आहे महाराज. आजपासून 21व्या दिवशी मध्यरात्री यांचा मृत्यूचा योग आहे. हे ऐकताच चित्रसेन देखील घाबरून जातो. परंतु गर्वाने बोलतो, मी तुमच्या बोलण्याला किंमत देत नाही. मी अजून शरीराने स्वस्थ आहे, तर असा योग येईलच कसा? मी तर तेच सांगितलं जे तुमच्या हस्तरेखाने दर्शवलं. स्वामीजी निघून जातात. हळूहळू दिवस जात होते. परंतु जसजसे दिवस जात होते चित्रसेनची भीती वाढत होती. त्याने यमराजला फसवण्याची एक योजना आखली. मला मृत्यूदाढेत ओढणं एवढं सोपं नाहीये. मी चित्रसेन आहे. माझं भविष्य मी स्वतः लिहिणार. असे विचार करून आपल्या चेहऱ्याचे त्याने 9 पुतळे बनवले. 21व्या दिवशी आपल्या शयन कक्षेत आपल्या बरोबर झोपवले. सगळे एकसारखेच होते. यामधील खऱ्या चित्रसेनला ओळखणं असंभव होतं. आता मी या पुतळ्यांच्या बरोबरीने आरामात झोपेन. यमराज जेव्हा येतील तेव्हा ह्या पुतळ्यांपैकी कोणाला तरी एकाला नक्की घेऊन जातील. स्वतःच्या गर्विष्ठ स्वभावाने चित्रसेन झोपी जातो. जेव्हा यमराज त्याला घ्यायला येतात तेव्हा एकसारखे 10 चित्रसेन झोपलेले पाहून दंग होतात. हे काय? 10 चित्रसेन? ह्यामधील खरा चित्रसेन कोण आहे? ही तर कठीण परिस्थिती निर्माण झाली. जर मी चुकीच्या चित्रसेनला घेऊन गेलो तर खूप चुकीचे होईल. यमराज थोडा वेळ विचार करू लागतात. अचानक त्यांना एक युक्ती सुचते आणि बोलतात, मला मूर्ख बनवायला खूप चांगली योजना आखलीस चित्रसेन. परंतु तुझ्या मूर्तीमध्ये एक चूक केली आहेस आणि ती चूक मी शोधली आहे. चूक शब्द ऐकताच चित्रसेन उठून बसतो. त्याच्या बनवलेल्या मूर्तीमध्ये कोणी चूक दाखवावी हे त्याला सहन झालं नाही. तो पटकन बोलला, पण कोणती चूक? चित्रसेन, तुझी सर्वात मोठी चूक आहे तुझा गर्विष्ठपणा. आज पण तू तीच चूक केलीस. जर तू बोलला नसतास तर मी कधीच खऱ्या चित्रसेनला ओळखू शकलो नसतो. तुझा गर्विष्ठपणाच तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरला. चल माझ्या बरोबर. यमराज चित्रसेनला आपल्या बरोबर घेऊन जातात. यामुळेच एका गावात एक युवक राहत होता. तो खूपच आळशी आणि कामचुकार होता. आई वडिलांनी त्याचं नाव कर्मवीर ठेवलं होतं. पण कर्मवीर कोणतंच कर्म करत नव्हता. अरे बाळा कर्मवीर, काही काम का नाही करत? बघ, तुझे सगळे मित्र काही ना काही काम करत आहेत. अगं आई, मला काम करायची काय आवश्यकता आहे? माझ्या बापजाद्यांनी एवढी संपत्ती सोडली आहे माझ्यासाठी. पण ही संपत्ती अशी किती दिवस पुरणार? एक ना एक दिवस तुला काम करावंच लागेल ना. असा दिवस कधीच येणार नाही. मी तर घरी बसूनच खाईन. असं बोलून कर्मवीर तिथून निघतो आणि आपला मित्र पशुपतीच्या घरी जातो. तसं बोलायला गेलं तर पशुपती त्याचा मित्र होता, पण तो कर्मवीरवर खूप जळत होता. ये कर्मवीर, आज कोणती गोष्ट सांगणार आहेस? अरे मित्रा, तू हे काय बोलतोयस? मी तुला कधी कहाणी ऐकवलीये? अरे मी तर तुझ्या बरोबर फक्त मस्करी करत होतो. तू मला कधी गोष्ट ऐकवणार आहेस? तू तर सगळं खरंच बोलतोस.
हो ते तर आहेच. अच्छा, तुला एक गोष्ट सांगतो जी मी तुला आजपर्यंत नाही सांगितली. असं काय सांगायचंय? मित्रा, मी मागच्या जन्मी राजा होतो. खूपच पराक्रमी आणि प्रतापी राजा. खूप मोठा खजिना होता माझ्याकडे. पण माझ्या मंत्रीने माझ्याबरोबर धोका केला आणि शेजारच्या राजाशी हात मिळवणी करून माझा खून केला. पशुपती विचार करू लागतो की आता हे काय नाटक आहे. परंतु तुला मागच्या जन्माबद्दल कसं माहिती? हीच तर अद्भुत गोष्ट आहे. मी दिव्य बालक होतो. मी जन्म घेताच बोलायला सुरुवात केली होती. हा, होऊ शकतं जर तू बोलत असशील तर. अच्छा मित्रा, मी आता जातो. ठीक आहे. कर्मवीर तिथून निघून जातो आणि पशुपती विचार करू लागतो की हा एवढं खोटं कसं बोलू शकतो. तो कर्मवीरला घरी जाताना पाहतो. असेच काही दिवस निघून जातात. अशी म्हण आहे ना की बसून बसून विहिरी देखील कोरड्या पडतात, तर वडिलोपार्जित संपत्ती कुठवर चालणार. हळूहळू सर्व संपत्ती संपायला आली आणि कर्मवीरच्या आईची प्रकृती सुद्धा बिघडली. बाळा, आता आपल्याकडे काहीच उरलेलं नाही. जे काही तुझ्या वडिलांनी आणि पूर्वजांनी कमावलं होतं ते सगळं संपलं आहे. पण एवढ्या लवकर हे सगळं कसं संपलं? आपल्याकडे तर खूप संपत्ती होती. बाळा, संपत्ती कितीही असो, तिला जर वाचवलं गेलं नाही तर ती एक ना एक दिवस संपणारच ना. पण मी तर विचार केला होता की आयुष्यभर काहीच काम करणार नाही म्हणून, आणि मी घरी बसून आरामात माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकेन. मी तुला खूप समजावलं होतं, पण तू माझं काही ऐकलंच नाहीस. जर तू काही काम केलं असतंस तर हे दिवस पाहावे लागले नसते. मी आता म्हातारी झाली आणि आजारी पण आहे. मी आता जास्त दिवस जिवंत नाही राहणार. आई, असं बोलू नकोस. जर तू नाही राहिलीस तर मी एकटा कसा राहीन? असेच काही दिवस निघून जातात. शेवटी अगतिकतेने कर्मवीरला बाहेर पडावंच लागतं काहीतरी काम शोधण्यासाठी. रस्त्यामध्ये त्याला विचार येतो की पशुपतीची मदत घ्यावी. असा विचार करून तो पशुपतीच्या घरी जातो. ये कर्मवीर, आज कसं येणं केलंस? आज मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे. कसली मदत? मी तुझ्यासाठी काय करू शकतो? माझी सर्व संपत्ती संपली आहे. माझ्याकडे आता काहीच नाहीये. तू मला काही पैसे देऊ शकतोस? मी तुला परत करेन. तुला देण्यासाठी माझ्याकडे रुपये नाही आहेत. मी तर गरीब लोहार आहे. लोह्याला बडवून जे पैसे मिळतात त्यातून फक्त 2 वेळचं अन्न खातो मी. तर तू माझी काहीच मदत नाही करणार? नाही, मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. आणि तू तर मागील जन्मी राजा होतास ना, तर जा तुझ्या राजमहलात. तिथे तर तुझा खजाना आहे. हे ऐकून कर्मवीर तिथून निघून जातो. पशुपती मनातून खूप खुश होतो. कर्मवीरला काहीच समजत नव्हतं की करायचं काय, कुठे जायचं. तो बस चालत राहतो. एका गावातून दुसऱ्या गावात चालता चालता तो शेवटी एका राजमहालात पोहोचतो. राजमहल जवळच आहे. सरळ महाराजांकडे जातो आणि काम मागतो. असा विचार करून तो राज दरबारात जातो. कर्मवीरला एक कला अवगत होती. तो हुशारीने खोटं बोलत असे. एवढं खोटं बोलत असे की त्याला थांबवणं कठीण जायचं. तो राज दरबारात पोहोचून महाराजांसमोर उभा राहतो. महाराज, मला नोकरीची गरज आहे. महाराजांनी त्याला नखशिकांत पाहिलं आणि विचारलं, कोणतं काम करू शकतोस? त्यावर कर्मवीर खोटं जे बोलतो. कोणीच नाही करू शकत ते मी करतो. राजाने आपल्या दरबारी मंडळींना पाहिलं आणि महामंत्रींना विचारलं. काय मंत्री, तुमचं मत काय? चेहऱ्यावरून कुणाचे गुण समजत नाहीत महाराज, तरी पण एक संधी द्यायला हरकत नाही. राजाने देखील हा विचार केला की हा एवढं बोलतोय तर होऊ शकतं हा कामाचा आहे. असा विचार करून ते बोलतात. ठीक आहे, तुला एक नाणं रोजंदारी नियुक्त करतो. धन्यवाद महाराज. कर्मवीर खूप आनंदी झाला. काम न करता दररोज एक नाणं जे मिळणार होतं. राज दरबाराच्या खास लोकांमध्ये त्याची उठवस होऊ लागली. काही दिवस असेच गेले, पण शेवटी एक दिवस त्याच्या जीवावर बेतलं. शत्रू देशाच्या राजाने आपल्यावरती आक्रमण केलंय. तो शत्रू राजा खूपच शक्तिशाली आहे आणि त्याची सेना पण खूप मोठी आहे. परंतु आपली सेना त्या तुलनेत खूपच छोटी आहे. आपण त्यांच्याशी लढाई कशी करायची? सगळे मंत्री आणि दरबारातील मंडळींना त्यांचं मत विचारण्यात आलं. सगळ्या मंत्रींनी विचार करून सांगितलं, महाराज, यावेळेस कर्मवीरची मदत घेऊ. जे काम कोणीच करू शकणार नाही ते काम तो करू शकेल, असंच बोलला होता ना तो. अरे हो, चांगलीच आठवण करून दिली.
कर्मवीरला लवकरच बोलवण्यात यावे. अचानक महाराजांची सर्व चिंता दूर झाली. महाराजांच्या बोलण्यावरून कर्मवीरला उपस्थित करण्यात आलं. कर्मवीर, शत्रू राजाच्या सेनेने आपल्यावरती आक्रमण केलंय. या संकटातून लवकरच राज्याला वाचावं. हे ऐकताच कर्मवीरची छातीची धडधड वाढली. त्याला असं वाटलं की त्याचा शेवट जवळ आला आहे, पण त्याने कुणाच्याही समोर आपली भीती प्रकट नाही केली आणि मग मोठी मोठी वाक्य बोलू लागला. महाराज, मी संपूर्ण सेनेला संपवून टाकेन. तुम्ही काळजी करू नका. उद्या तुम्ही बघाच कसं मी शत्रू सेनेला इथून पळवून लावेन. कर्मवीरचं आश्वासन मिळाल्याने महाराजांच्या जीवात जीव आला. पण कर्मवीर आतून घाबरलेला होता. त्याने महाराजांसमोर खूप मोठमोठ्या बाता तर मारल्या, पण सेनेशी लढण्याच्या विचाराने त्याला घाम फुटू लागला. तो स्वतःशीच बोलू लागला. असं वाटतंय इथून पळायची वेळ आली आहे. आज रात्रीच मी माझं सर्व सामान घेऊन पळून जाईन आणि सकाळ होता होता या राज्यातून निघून जाईन. सकाळ होताच महाराजांनी त्याला बोलावून घेतलं, कारण शत्रूशी लढण्याची योजना आखायची होती. पण पारेकऱ्यांनी येऊन सांगितलं की राजमहालात कुठेच कर्मवीर दिसला नाही. महाराज, आम्ही राजमहालाचा कोपरा आणि कोपरा शोधला, परंतु करमवीर कुठेच नाहीये. हे कसं होईल? त्याने आम्हाला फसवलं आहे. त्याची सारी संपत्ती जप्त करून टाका आणि जो कोणी त्याला राज दरबारात हजर करेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. यानंतर महाराजाने अगतिकतेने आपल्या सेनेला मोर्चेवर पाठवले. इकडे कर्मवीर चालता चालता जंगलात आला. त्याला खूप जोरात भूक लागली होती. त्याने विचार केला की त्याने ज्या 3 भाकऱ्या आणल्या आहेत त्या खाऊन घ्याव्या. असा विचार करून तो जवळच्याच विहिरीच्या कट्ट्यावर बसला आणि त्याने गाठोडं उघडलं. माझ्याकडे भाकऱ्या तर 3 आहेत. काय माहित किती लांबचा प्रवास असेल माझा. हाच विचार करून तो परत परत बोलू लागला. 1 खाऊ, 2 खाऊ किंवा 3 खाऊ. तो परत परत हेच बोलू लागला. ज्या विहिरीच्या कट्ट्यावर तो बसला होता त्या विहिरीत 3 परी राहत होत्या. कर्मवीरचं बोलणं ऐकून त्या घाबरल्या होत्या की कोण आला आहे जो आपल्याला खाणार आहे. कोण आलं आहे जे आपल्याला खायच्या गोष्टी करतोय? चला आपण तिघी जाऊन बोलूया. त्यानंतर त्या तिघी विहिरीतून बाहेर येतात आणि कर्मवीरला विचारतात, ए प्रवाशा, आम्ही तुझं काय बिघडवलंय जे तू आम्हाला खाणारस? कर्मवीरला पहिल्यांदा काहीच कळलं नाही, पण नंतर त्याला गोष्टींचा अंदाज आला आणि तो बोलला, नाही नाही, मी अवश्य खाणार. हे बघ प्रवाशा, हे ठीक नाही. तुला मला का खायचंय? योग्य अयोग्य मला काही माहित नाही. मी तर बस खाणार. हे बघ प्रवाशा, तू जर आम्हाला न खाण्याचं वचन दिलंस तर मी तुला काही अनमोल वस्तू देऊ शकते. कसल्या अनमोल वस्तू? हे घे, हे 2 पंख आहेत. ह्यांना तू डोक्याला लावून हवं तिथे उडून जाऊ शकतोस. हे घे करामाती चादर. याला परिधान करून तू सर्वांना पाहू शकतोस, पण तुला कोणी नाही पाहू शकणार. ही घे जादूची तलवार. ह्याला हातात घेताच ती स्वतः युद्ध करेल आणि शत्रूंना पळवून लावेल. आता तर कर्मवीरचा आनंद शिगेला पोहोचला. त्याने परीकडून 3 वस्तू घेतल्या, पंख डोक्यांना लावले, चादर परिधान केली आणि तलवार हातात घेऊन बोलला, मी शत्रूंमध्ये जाऊ इच्छितो. असं बोलताच तो लढाईच्या मैदानात पोहोचला, जिथे शत्रूच्या सैन्याने त्याच्या सेनेची परिस्थिती हलाखीची करून ठेवली होती. पण कर्मवीरच्या पोहोचण्याने उलट परिस्थिती शत्रूंची झाली आणि शत्रू पक्षावर हाहाकार माजला. असं वाटतंय की या राजाच्या मदतीला भूत किंवा वेताळ आला आहे. जसं शत्रूच्या सैन्यात ही अफवा पसरली, शत्रू पक्षातील सर्व सैनिक आपापला जीव बचावत पळू लागले. इकडे महाराजांना जेव्हा ही खबर मिळाली की विजय आपला झाला आहे आणि कुठल्या तरी दैवी शक्तीने आपली मदत केली, तेव्हा राजा आणि मंत्रींना आश्चर्य हा झालं. चमत्कार कसा झाला आणि कोणत्या दैवी शक्तीने आपणास मदत केली? तेव्हा कर्मवीर आपली तलवार फिरवत राजसभेत येतो. महाराजांचा विजय असो, आपला विजय झालाय. सिंहासनावरून उठून महाराजांनी त्याचं स्वागत केलं. ये कर्मवीर, तर ती दैवी शक्ती तू होतास. सर्व दरबारी त्याच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले आणि महाराजांनी त्यांच्या मुलीचा विवाह कर्मवीरशी करण्याची घोषणा केली. आम्ही आमच्या मुलीचं लग्न कर्मवीरशी करूया. आता तर कर्मवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा विवाह राजकुमारीशी झाला, पण तो आता जबाबदार व्यक्ती झाला आहे आणि त्याने मोठमोठ्या बढाया मारणं सोडून दिलं आहे. आता तो फक्त नावाचाच नाही, पण कामाचाही कर्मवीर झाला आहे.
एका गावात आनंद नावाचा एक प्रामाणिक माणूस राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं पुष्पा. आनंद गावच्या सावकाराच्या शेतात काम करीत असे. अगं पुष्पा, कुठे आहेस? आले आले, तुमच्यासाठी भजी बनवतीये. पुष्पा भजी घेऊन आली. आनंद भजी खातो. वाह, तुझ्या हातच्या भजींची मजा काही औरच आहे. तर मग तुम्ही काम सोडा आणि घरी बसून फक्त भज्या खा, तेही हसत हसत. दुसऱ्या दिवशी आनंद जेव्हा सावकाराच्या शेतात काम करण्यास जातो. आनंद, आता तुला कामावर येण्याची गरज नाहीये. काय झालं जमीनदार साहेब? माझ्याकडून काही चूक झाली का? तुझ्याकडून काहीच चूक झाली नाहीये. मी माझ्या जमिनीचा व्यवहार केला आहे. शहराचा व्यापारी या जमिनीवर खूप मोठी बुटांचा कारखाना उघडणार आहे. आनंद दुःखी होऊन घरी परत येतो. त्याला चिंतित पाहून पुष्पा विचारते, काय झालं? तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? जमीनदाराने स्वतःची शेती विकली. त्यांनी शेतावर यायला नकार दिला आहे. हे तर खूपच वाईट झालं. हो, आता मी काय करू? मला तर काहीच समजत नाहीये. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू? हा, बोल ना. तुम्ही बोलता ना की मी भजी खूप चांगली बनवते, तर मग आपण भजी विकायचं काम करूया का? हे काय बोलतेस तू? आता तू काम करणार? अहो, दोघे मिळून करूयात. मी घरात भज्या बनवते, तुम्ही त्या बाहेर जाऊन विकून या. हो, हे तर तू बरोबर बोलत आहेस. दुसऱ्या दिवशी पुष्पा गरम गरम भज्या बनवते. आनंद बाहेर विकायला घेऊन जातो. तो गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर गाडी लावतो. या या, गरम गरम भजी घ्या. एकदाच खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. या. बंटी आणि त्याचा मित्र बबलू हे ऐकून आपसात बोलू लागतात. अरे ते बघ, आनंद भाऊ भजी विकतायत. हा, आजच गाडी लावली वाटतं. चल जाऊन विचारूया. हा चल. ते दोघे आनंद जवळ येतात. आनंद दादा, तुम्ही भजी विकताय? हो, भजीचा वास मस्त येतोय. भजी कसे विकत आहात? 5 रुपयात एक प्लेट. आणा मग, मला एक प्लेट द्या. मला पण द्या. हा. आनंद दोघांना भज्या देतो. दोघेही खातात. अरे वाह, खूपच चविष्ट भज्या आहेत. वा, खरंच खूप मस्त आहेत. मला 2 प्लेट बांधून द्या. मी घरी जाऊन खाईन. खरंच तुमच्या भज्या खूपच चांगल्या आहेत. या खूप विकल्या जातील. ते दोघे तिथून निघून जातात. तिथेच थोड्याशा अंतरावर लल्लन भजीवाला आपली गाडी घेऊन उभाय. अरे, आज किती वेळ झालाय, एक पण ग्राहक आला नाही भजी खायला. सगळे गरम भजी गार झाले आहेत. तेवढ्यात तिथे बंटी आणि बबलू येतात. ओ काका, तुमची भजी आता कोणी खाणार नाही. आनंद दादाच्या भज्या खूप चविष्ट आहेत. हो काका, तिथल्या भज्या खाल्ल्यानंतर आम्हाला असं समजलं की तुमच्या भज्या अगदीच बेचव आहेत. अच्छा, असं आहे का? कोणी माझ्या जागेवर येऊन माझं काम खराब करेल, मी त्याला सोडणार नाही. काका, भजी बनवण्यात लक्ष द्या ना. असं बोलून दोघे तिथून निघून जातात. असं वाटतंय की आनंदला धडा शिकावा लागेल. स्वतःचं काम सोडून आता माझ्या पोटावर लात मारायला आलाय. भज्या विकून आनंद रात्री आपल्या घरी जातो. दोघे पती पत्नी भजी विकून आलेले पैसे मोजू लागतात. हे बघ पुष्पा, आज किती मस्त कमाई झाली आहे. मला असं वाटतं की हाच व्यापार आपले चांगले दिवस आणेल. हो हो, मलाही असंच वाटतंय. उद्यापासून तू जरा जास्तच भजी बनवून दे. हो नक्की, मी आता मनापासून भज्या बनवेन. अशी भजी बनवून दे की आपली भजी खायला खूप लांबून लोक येतील. जर असं झालं तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. दुसऱ्या दिवशी आनंद भज्या विकत होता. तेवढ्यात लल्लन स्वतःची गाडी घेऊन तिथे येतो. गरमागरम भजींसोबत स्पेशल चटणी फ्री. या या, चटणी सोबत भजी खावा. बंटी बबलू सोबत अजून काही ग्राहक आनंदच्या गाडीवर भज्या खात होते.
ते लल्लनचं बोलणं ऐकतात. अरे वा, भजी सोबत चटणी सुद्धा. ते बघ, भजी सोबत चटणी सुद्धा मिळते. चला आज आपण तिथेच भजा खाऊया. सगळे ग्राहक लल्लनच्या गाडीवर जाऊ लागतात आणि त्याच्या भजा खाऊ लागतात. अरे वा, हे तर खरंच खूप चविष्ट आहे. चविष्ट का नाही लागणार? चटणीमध्ये अंमली पदार्थ मिळवला आहे. आनंद बिचारा बघत राहतो. त्याच्या गाडीवर कोणी सुद्धा येत नाही. तो संध्याकाळी घरी येतो. अरे हे काय, आज सगळ्या भज्या न विकताच घरी आलात? असं वाटतंय की आपल्याला हा धंदा बंद करावा लागणार. अहो, अचानक काय झालं असं? काल तर इतका चांगला व्यापार झाला होता, मग आज असं काय झालं? मी तर भजी विकतच होतो, तेवढ्यात लल्लन भजीवाल्याने सगळ्या ग्राहकांना आपल्याकडे बोलावून घेतलं. एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही इतके दुःखी झालात? दुःख होण्यासारखीच गोष्ट आहे. ग्राहक आपले भजी न खाता त्याच्याकडे जात आहेत, तर आपली कमाई कशी होईल? परंतु त्याने असं काय केलंय की सगळे ग्राहक त्याच्याकडे गेले? तो भजी सोबत कुठली तरी स्पेशल चटणी देत आहे आणि सगळी लोक त्याच्याकडे 5-5 प्लेट भजी खात आहेत. 5-5 प्लेट? एवढ्या भज्या लोक खातात? हो, असं वाटत होतं की त्यांनी चटणीमध्ये काहीतरी मिसळलं आहे, नाहीतर एक एक माणूस एवढी भजी कशी खाऊ शकतो? तुम्ही दुःखी होऊ नका. आपण प्रामाणिकपणे काम केलं तर परमेश्वर आपली साथ देईल. तुम्ही उद्या पुन्हा भज्या विकायला जा. दुसऱ्या दिवशी आनंद पुन्हा भज्या विकायला जातो. लल्लन सुद्धा तिथेच आपली गाडी घेऊन उभा आहे. या स्पेशल चटणी सोबत भजी खा. लल्लनच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी दिसतीये. सगळे एकापेक्षा जास्त प्लेट भज्या खाऊ लागले आहेत. तेवढ्यात एक म्हातारा माणूस लल्लनच्या गाडीवर येतो आणि त्याला म्हणतो, अरे बाळा, मला सुद्धा भजी खाऊ घाल. खूप भूक लागली रे. बाबा पैसे द्या तरच भजी देईन तुम्हाला. पण बाळा, माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत. मी असंच भजी देत नाही. माहित नाही कुठून कुठून येतात. चला निघून द्या. म्हातारा माणूस तिथून जाऊ लागतो. तेव्हा आनंद त्याला आवाज देऊन बोलावतो. बाबा, ओ बाबा, इकडे या. म्हातारा माणूस त्याच्या जवळ जातो. काय झालं बाबा? खूप भूक लागली आहे का? हो बाळा, खूप भूक लागली आहे. पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत जे विकत घेऊन खाईन. काहीच हरकत नाही बाबा, तुम्ही पैशाची काळजी नका करू. असं बोलून आनंद म्हातारा माणसाला भज्या देतो. बाबा भज्या खाऊन म्हणतो, हे तर खरंच खूप चविष्ट आहेत. एवढ्या चांगल्या भज्या कोण का नाही घेत? माहित नाही बाबा, इथे कोणी माझी भजी खातच नाही. त्याच्याकडे काही स्पेशल चटणी आहे. तू निराश नको होऊस बाळा. परमेश्वर सगळं बघतोय. तुझे परिश्रम वाया नाही जाणार. तेवढ्यात तिथे एक पोलिसांची जीप येते. त्यातून इन्स्पेक्टर बाहेर येतो आणि तो लल्लनच्या जवळ जाऊन बोलतो, खूप चटणी खाऊ घालतोयस लोकांना. आता तुला मी काठी खाऊ घालतो. परंतु साहेब, मी काय केलंय? चटणीमध्ये अंमली पदार्थ मिसळून लोकांना खाऊ घालत आहेस. तुझा सप्लायर पकडला गेला आहे आणि त्याने तुझं नाव घेतलं आहे. 2 पोलीस लल्लनला पकडून जीपमध्ये बसवतात आणि घेऊन जातात. ओ, म्हणूनच ह्याची भजी खाऊन आपल्याला झोप येत होती. असं आहे तर. आता समजलं की स्पेशल चटणी काय होती. ह्याच्यापेक्षा तर आनंद दादाच्याच भज्या चांगल्या होत्या. त्यानंतर सर्व ग्राहक आनंदकडेच भज्या खाऊ लागले. हळूहळू आनंदच्या भज्या 4 दिशेला प्रसिद्ध झाल्या आणि त्याचा व्यापार सुद्धा वाढला. एका छोट्याशा गावात श्याम नावाचा माणूस राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. त्यामध्ये तो धान्य पिकवून आपला उदरनिर्वाह करीत होता. जरा पहा तरी, आपल्या शेतात धान्याचं प्रमाण किती वाढलंय. हो, खरंच आपल्याला यावेळेस या धान्याचे खूप जास्त पैसे मिळतील. बाबा, त्या पैशांनी तर आपण सावकाराचं कर्ज देखील फेडू शकतो. हो, यावेळेस असं वाटतंय की सर्व कर्ज चुकवून आपण त्या जमीनदाराकडून आपली उरलेली जमीन परत मिळवू शकतो आणि पुन्हा पीकही आपण घेऊ शकतो. असेच काही दिवस निघून गेले. आता पीक कापण्याची वेळ आली. परंतु हे काय,
अचानक पाऊस पडू लागला. 4 दिवस सतत पाऊस पडला. हे परमेश्वरा, हे माझ्यासोबत काय झालं? आमची पूर्ण पीक पावसात नासाडी झाली. आता आपण काय करायचं? आता पुन्हा पुढल्या वर्षी पिकाची वाट पाहावी लागेल. पण पुढल्या वर्षीच्या पिकाच्या बीजासाठी आपल्याकडे पैसे कुठे आहेत? हो, आपण तर सगळी आशा आकांक्षा या पिकावर ठेवली होती. आता तर हे पण राहिलं नाही. आता काय करू मी? माझं ऐकाल, हे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे घेऊन या. हं? नाही, मी दुसरीकडून पैशाची व्यवस्था करतो. श्याम काही क्षण विचार करतो आणि बोलतो. तुला आठवतंय, काही वर्षापूर्वी मी एका मित्राला काही रक्कम उधार दिली होती. मी त्यालाच पैसे मागितले तर? हो हो, आठवतंय. तुम्ही तुमच्या मित्राला पैसे दिले होते. जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा तुम्हीच मदत केली. आता आपल्याला मदतीची गरज आहे. ठीक आहे, मी लगेच उद्या सकाळी शहरात जातो, कारण रात्र होण्याआधीच तिथे पोहोचेन. सकाळ होते. श्याम शहराच्या दिशेने जाऊ लागतो, जिथे त्याचा मित्र शेतकरी राहत असतो. जाता जाता रात्र होऊ लागते, परंतु शहर खूपच दूर होतं. तो आता दुसऱ्या गावात पोहोचला होता. शहर तर अजून खूपच दूर आहे आणि मला खूप भूक लागली आहे. मी इथेच खाऊन घेतो. जवळच्याच एका छोट्याशा घरात एक प्रकाश पडला होता. त्याने विचार केला की इथे काहीतरी खायला मिळेल. त्यामुळे श्याम त्या घराकडे चालू लागला. दरवाजाबाहेरून त्याने आवाज दिला. आतमध्ये कोणी आहे? घरातून एक वयस्क महिलेचा आवाज येतो. कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री इथे का आलास? आई, मी खूप लांबून आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. मला काही इथे खायला मिळेल? अरे, यावेळी माझ्याकडे खायला काहीच नाहीये. आई, मला खूपच भूक लागली आहे. जे काही तुमच्याकडे उरलेलं अन्न असेल मला द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, माझ्याकडे 2 अंडे आहेत. खाशील तू? हो चालेल, मी खाईन ना. तुमचा उपकार मी कधीच विसरणार नाही. ती वयस्क महिला आत जाते आणि 2 अंडी शिजवून घेऊन येते. श्यामला अंडी खाऊन खूप आनंद होतो. आई, तुम्ही मला आज खायला दिलत. मी त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ? 2 अंड्याचे तू मला 5 रुपये दे बस. आई, आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. मी एका कामानिमित्त शहरात चाललोय. उद्या परत येताना तुमचे पैसे जरूर देईन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तू परत येताना माझे पैसे दे. ठीक आहे बोलून श्याम तिथून निघून जातो. थोड्याच वेळात तो शहरामध्ये आपल्या मित्राजवळ पोहोचतो. ये श्याम, अरे खूप दिवसांनी तुझी भेट झाली. सर्व काही चांगलं चाललंय ना? हो, सर्व काही ठीक आहे. काय झालं श्याम? मला वाटतंय की तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस. तू माझ्याशी मोकळेपणाने बोल. आपण तर लहानपणाचे मित्र आहोत. किशन, यावेळेस पावसाने माझे पूर्ण पिकाची नासाडी केली. खूपच नुकसान झालंय. आता पुढच्या पिकासाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीयेत. तर मला काही पैसे उधार देऊ शकशील? उधार? अरे काय बोलतोस तू श्याम? तुला आठवतंय, एकदा तू मला पैसे उधार दिले होतेस. मला खूप गरज होती आणि ते पैसे मी आजपर्यंत तुला परत नाही केले. नाही, मी ते पैसे परत मागायला नाही आलोय. मी तुला मदत केली तर मला खूप आनंद होईल श्याम. आज माझ्याकडे जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे श्याम. अरे श्याम, तू दिलेल्या पैशाने इथे शहरात मी काम सुरू केलं आणि बघ, आज तुझ्या मदतीमुळेच सर्व काही माझ्याकडे आहे. किशन श्यामला पैसे देतो. रात्र शहरात घालवून दुसऱ्या दिवशी श्याम पैसे घेऊन आपल्या गावी जाण्यास निघतो. जाताना त्याला आठवतं की त्याला त्या वयस्क महिलेचे पैसे द्यायचे आहेत. हा विचार करून तो वयस्क महिलेच्या घरी येतो आणि बोलतो. आई, काल मी जेव्हा इथून जात होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं होतं, परंतु माझ्याजवळ तुम्हाला द्यायला पैसे नव्हते. आज मी तुम्हाला पैसे द्यायला आलोय. अरे, एकाच दिवसात तुझ्याकडे पैसे कसे काय आले? मी शहरात गेलो होतो एका मित्राकडे पैसे मागायला. हे बोलून श्यामने त्या वयस्क महिलेला सर्व माहिती सांगितली. हे ऐकून त्या महिलेला समजलं की ह्याच्याकडे खूप पैसे आहेत.
त्या महिलेच्या मनात लोभ उत्पन्न झाला आणि ती म्हणाली, बेटा तू मला खूपच कमी पैसे देत आहेस. जेव्हा मी तुला म्हंटल होतं तेव्हा याची किंमत 5 रुपये होती, पण आता याची किंमत 500 रुपये आहे. आई, 500 रुपये कसे झाले? बेटा तू जे अंडे खाल्लेस ते साधे सुधे अंडे नव्हते, सोन्याचे अंडे होते. जर मी त्यांना शिजवलं नसतं तर त्या अंड्यातून कोंबड्या आल्या असत्या आणि उद्या पुन्हा सोन्याचे अंडे, ज्यांना विकून मला हजारो रुपये मिळाले असते. आई, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला द्यायला एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. मी माझ्या पिकाचे बीज घेण्यासाठी माझ्या मित्राकडून पैसे उधार घेतलेत. वयस्क महिला श्यामचं काही ऐकून नाही घेत आणि गावाच्या सरपंचाकडे त्याला घेऊन जाते आणि सर्व गोष्ट त्यांना सांगते. याचा न्याय निवाडा उद्या करूया. तोपर्यंत गावातच याला या झाडाला बांधून ठेवू. उद्या याचा निवाडा होईल. श्यामला एका कट्ट्यावरील झाडाला बांधून ठेवतात. दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव कट्ट्याभोवती जमा होतं. श्यामला देखील तिथे आणलं जातं. श्याम, मला पूर्ण माहिती दे, काय झालं? श्यामचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर सरपंच बोलतो. मला निवाडा करण्यासाठी काही दिवस अजून लागतील. किती दिवस लागतील सरपंच साहेब? बस 1-2 दिवस. कारण काल मी शेंगा पेरल्या आहेत. जर उद्या ते पीक तयार झालं तर कापणीचं काम आहे. नंतर परवा बाजारात विकायला जावं लागेल. सरपंच साहेब, हे कसं होऊ शकतं की 2 दिवसात शेंगाचे पीक तयार होईल? जेव्हा एका दिवसात अंड्यातून कोंबडी आणि कोंबडीतून अंडी येऊ शकतात तर शेंगा का नाही? हे ऐकून पूर्ण गावकऱ्यांना ही गोष्ट समजली की ह्या वयस्क महिलेने श्यामला फसवण्यासाठी असं केलं. वयस्क महिलेला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती श्यामची क्षमा मागते. बाळा मला माफ कर, मी लोभापायी आंधळी झाले होते. ठीक आहे आई, मी तुम्हाला 5 रुपये ऐवजी 10 रुपये देतो. कारण तुम्ही मला तेव्हा खायला दिलं होतं जेव्हा मला खूप भूक लागली होती. यानंतर श्याम आपल्या गावी येतो आणि आपली पत्नी आणि मुलाला सर्व कहाणी सांगतो. काही हरकत नाही, शेवट चांगला तर सर्वच चांगलं. शेवटी सरपंचांनी न्याय केलाच. हो, चला आता आपण दुसऱ्यांदा पीक उगवण्याची तयारी करू. दुसऱ्या दिवशी श्याम बाजारात नवे बीज आणण्यासाठी जातो. मग काही दिवसात दोघे पती पत्नी बीज पेरण्यात काम करत असतात आणि काही दिवसात शेतामध्ये भरभरून पीक उभारलेले दिसून येते. पूर्ण गावात सर्वात चांगले पीक. श्याम आणि सुनीता दोघे मिळून पिकाची कापणी करतात आणि बाजारात जाऊन विकतात. यावेळेस त्यांना पिकाचे खूप चांगले पैसे मिळतात. बघ, किती जास्त पैसे मिळाले आहेत. याच्याने तर आपण पूर्ण कर्ज सोडवू शकतो. हो हो, आपले दुःखाचे दिवस आता गेले समजायचे. चल, आता जमीनदार कडे जाऊन सगळे शेत सोडून आणतो. हो हो, जाऊन या. श्याम जमीनदाराकडे जातो. काय चाललंय श्याम? असं ऐकलंय यावर्षी तुझ्या पिकाला चांगली किंमत मिळाली. हो सरकार. म्हणजे यावर्षी तू तुझं सगळं कर्ज चुकवणार तर? काय, मी ठीक बोलतोय ना? हो सरकार, मी पैसे आणले आहेत. एवढं बोलून श्याम रक्कम जमीनदाराला देतो. चला, आज तू हे खूप मोठं काम केलं आहेस. सरकार, माझे जमिनीचे कागद. हो हो, ते सुद्धा मी परत करतो. हे घे तुझ्या जमिनीचे कागद. धन्यवाद सरकार. श्याम जमिनीचे कागद घेऊन घरी येतो. सुनीता, राजू, इकडे या. बघा, आपले जमिनीचे कागद मिळाले. म्हणजे सगळी जमीन आपल्या ताब्यात आली? हो हो, आता आपण सगळे जमिनीचे मालक आहोत. आता तर बाबा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार ना? हो बाळा, ट्रॅक्टर पण खरेदी करणार. परंतु त्याच्या आधी बाजारातून मिठाई आणतो. खूप दिवसांनी आपल्या घरात ही आनंदाची गोष्ट घडली आहे. बाबा, मी पण तुमच्या सोबत बाजारात येणार. ठीक आहे, चल. श्याम आणि राजू बाजारात जातात आणि मिठाई घेऊन घरी परत येतात. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे बोलून श्याम पिशवीतील एक साडी बाहेर काढतो. नवी साडी? पण आज तर काही सण नाहीये. आपल्यासाठी तर आजच सण आहे. आणि आपल्या हाताने सुनीता आणि राजूला मिठाई खाऊ घालतो. बाबा,
सांगा ना, आपण आपल्या शेतात कधीपासून काम करायचं? आत्ता 1-2 दिवसातच. पण तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. शेताचं काम मी आणि तुझी आई बघून घेऊ. ठीक आहे बाबा, पण कधी कधी मी पण तुमच्या सोबत शेतात काम करीन, कारण अभ्यासाबरोबर मला पिकाची देखील माहिती असावी. अरे वा, माझा मुलगा किती समजूतदार आहे. त्यानंतर तिघे हसत मिठाई खातात. काही दिवसात श्याम आणि सुनीता शेतात नवे बीज लावतात. बघता बघता एक नवीन पीक शेतात तयार होतं. आता श्यामने ट्रॅक्टर पण खरेदी केला आहे आणि पूर्ण गावात श्यामच्या पिकाची गुणवत्ता चांगली आहे. एका गावात शंकर आणि किशन नावाचे 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ शंकर दुष्ट होता, किशनवरती जळत होता. दोघे भाऊ कुंभाराचं काम करत होते. एक दिवस गावाचे ठाकूर साहेब किशनच्या घरी येतात. किशन, अरे किशन, काय सौभाग्य आहे माझं, तुम्ही माझ्या घरी आलात. काय झालं ठाकूर साहेब? ऐक किशन, मला 151 मातीचं माठ हवंय. माझ्या पत्नीला दान करायचं आहे, परंतु माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. एका आठवड्यात तुला बनवायला लागतील. काय, एका आठवड्यात? ठाकूर साहेब, एवढ्या कमी वेळात एवढे मातीचे माठ कसे बनतील? गोष्ट अशी आहे की माझ्या पत्नीची इच्छा आहे की तिला गरिबांमध्ये माठ दान करायचं आहे आणि दान करण्याचं मुहूर्त ठीक 1 आठवड्यानंतर आहे. तू बनवू शकशील? काम होऊन जाईल ना? हो हो, मिळेल. ठाकूर साहेब, जरूर मिळेल तुम्हाला. मला माहित होतं की तू करशील, कारण तुझं काम तर खूपच चांगलं आहे. म्हणूनच एवढं लवकर काम करू शकतोस. हे घे पैसे आणि आत्तापासूनच काम सुरू कर. एवढं बोलून त्याला पैसे देतात. ठाकूर आणि किशनचं बोलणं शंकर आपल्या घराच्या खिडकीतून हळूच ऐकतो आणि मनातल्या मनात बोलतो. ठाकूरला किशनवर खूप विश्वास आहे ना. ठीक आहे, या विश्वासाला कसं तोडायचं मला चांगलंच ठाऊक आहे. किशन बाजारात जाऊन माती विकत आणतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. तो माठ तयार करू लागतो. तेवढ्यात त्याची पत्नी येते. अहो, दुपार झाली, तुम्ही कधी जेवणार? बस येतोय मी. ते एका आठवड्यात 151 माठ बनवण्याचं काम मिळालं आहे ना, ते काम पूर्ण करत आहे. अरे वा, एका दिवसात तुम्ही एवढे माठ बनवले? हो राधा, दिवस रात्र एक करून काम करत आहे. 1-2 दिवसात हे सगळं काम पूर्ण करून टाकेल. त्यानंतर सुकवायचं आणि भट्टीत टाकण्यासाठी अजून 2 दिवस लागतील. ठीक आहे, आता आधी आत येऊन जेवून घ्या. हो, येतो येतो. शंकर लपून बघतो आहे की किशनने खूप सारे माठ बनवले आहेत आणि स्वतःशीच बोलतो. शंकर, बापरे, एवढ्या लवकर याने एवढं काम केलं. ह्याचा अर्थ हे काम लवकरच पूर्ण होईल. ठीक आहे किशन, तू रात्र दिवस काम कर. बाकी तुझं वाटोळं कसं करायचं ते मी बघतो. शंकर योजना आखून कल्लू हलवायाजवळ जातो. अरे वा, काय स्वादिष्ट वास येतोय. आज काय बनवतोयस? आज बनवत आहे मटर पनीर आणि पुलाव. भाऊ, तुझं जेवण तर खूपच स्वादिष्ट असतं. जेव्हापासून तुझ्या घरचं जेवण खाल्लं आहे तेव्हापासून माझ्या घरचं जेवण चांगलं लागत नाही. मी खूप वर्षात विदेशात हॉटेलमध्ये काम केलं आहे. आता आपल्या गावात आलो आहे, तर मला बरं वाटतं की आपल्या हाताने आपल्या गावकऱ्यांना जेवण बनवून खाऊ घालू. हे तर खूप चांगलं आहे. पण तू कधी किशनला खायला बोलवलंयस? अजूनपर्यंत नाही. तर मग एक दिवस त्यालाही जेवणावर बोलव. काल तो मला बोलत होता की कल्लूने मला कधीच बोलवलं नाही. अच्छा, असं आहे का? ठीक आहे, मी त्याला उद्याच बोलवतो. ठीक आहे, पण हे नको सांगूस की मी तुला हे सांगितलंय. अरे नाही नाही. ठीक आहे, आता मी निघतो. दुसऱ्या दिवशी कल्लू किशनच्या घरी येतो. काय म्हणता किशन भाऊ, कसे आहात? सगळं ठीक चाललंय भावा. एवढे सारे माठ कशासाठी? कोणी तुम्हाला बनवायला सांगितलं आहे का? हो, ठाकूर साहेबांनी. अरे वा, हे तर खूपच चांगलं झालं. मी सांगायला आलो होतो की आज रात्री तुमच्यासाठी मेजवानी आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या ओळखीच्या लोकांना घरी जेवायला बोलवायला मला खूपच चांगलं वाटतं.
ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. रात्री जेव्हा किशन आणि त्याची पत्नी घरातून निघतात तेव्हा शंकर चोरून त्यांना पाहतो. त्यांच्या जाण्यानंतर तो तिथे जातो. किशनला जेवून येण्यासाठी अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत मी माझं काम पूर्ण करतो. तो सर्व माठ काठीने तोडतो आणि बोलतो, आता बघतो तू उरलेल्या दिवसात 151 माठ कसे बनवतोस. किशन आणि त्याची पत्नी गप्पा मारत घरी येत असतात. जेवण खूप चांगलं होतं ना? हो खरंच, जेवण खूप चांगलं होतं. पुलाव, मटर, पनीर, कोशिंबीर, किती स्वादिष्ट जेवण होतं. तो माणूस पण मोकळ्या मनाचा आहे. दोघे बोलता बोलता घरी पोहोचतात आणि पाहतात की सर्व माठ तुटलेले आहेत. अरे, हे काय झालं? माझे सारे माठ कसे तुटले? एवढ्या कमी वेळेत 151 माठ आता कसे तयार करू? अरे देवा, माझं एवढं मोठं नुकसान कोणी केलं? आता ठाकूर साहेबांना माझं तोंड कसं दाखवू? दुसऱ्या दिवशी राधा जेव्हा शंकरच्या घराजवळून जात असते तेव्हा शंकरची पत्नी रोहिणी आणि त्याच्या आईचे बोलणे ऐकते. आई, यांनी 151 मातीचे माठ बनवलेत. आजच काम संपवले. अरे वा, म्हणजे खूप मोठं काम मिळालं आहे तर. नाही, तुझ्या जावयाकडे काहीच काम नाहीये. तर मग ठाकूर साहेबांनी हे काम किशनला दिलं होतं. काल रात्री जेव्हा ते मेजवानीला गेले होते, तुझ्या जावयाने किशनचे सगळे माठ तोडून टाकले. आणि माहितीये काय झालं? अरे वा, खूप चांगलं केलं. पण शंकर माठ का बनवत आहे? अगं आई, माठ तुटल्यामुळे किशनचा आत्मविश्वास पूर्णच तुटलाय. कमी दिवसात एवढे सगळे माठ नाही बनवू शकणार. बरोबर, एकदम बरोबर बोललीस. म्हणूनच तर तुझ्या जावयाने रात्र दिवस एक करून माठ बनवलेत. जेव्हा ठाकूर साहेब येतील आणि माठ नाही मिळाले हे पाहून किशनला गावाच्या बाहेर काढतील, तेव्हा तुझा जावई स्वतःच्या हाताने बनवलेले माठ ठाकूरला देईल आणि मोठी कमाई करेल. अरे वा, खूप छान. जेव्हा ठाकूर साहेब किशनला गावाच्या बाहेर काढतील ना, तेव्हा खूप मजा येईल. वा, हे तर खूपच चांगलं होईल. हे सर्व बोलणं राधा ऐकते आणि स्वतःच्या घरी येते. किशन नाराज होऊन बसला आहे. राधा त्याला बोलते, असे डोक्यावर हात ठेवून बसू नका. काहीतरी करा. तुम्हाला नवीन माठ बनवावेच लागतील. चला उठा. काय बोलतेस? एवढ्या कमी दिवसात पुन्हा 151 माठ नाही बनवू शकत. हो, मन मेलं असलं तरी हे करावंच लागेल. चला उठा आता. पण माझ्याकडे मातीसाठी पैसेच नाहीयेत. ह्या घ्या माझ्या सोन्याच्या बांगड्या. यांना विकून माती घेऊन या. त्यानंतर तुमचं काम सुरू करा. पण आता इथे काम करू नका. कुठेतरी लपून काम करा. पण इथे का नाही करायचं? ज्याने तुमचे माठ तोडले तो पुन्हा तोडू शकतो ना. तो कोण? तोच तुमचा दुष्ट भाऊ शंकर. शंकर? हो, म्हणूनच म्हणते. आता चला उठा आणि कुठेतरी लपून माठ बनवा. किशन तिथून निघून जातो. आता 1 आठवडा निघून जातो. ठाकूर साहेब किशनच्या घरी येतात. बाहेर शंकर भेटतो. किशन, अरे ओ किशन. तो घरात नाहीये ठाकूर साहेब. पण आजच त्याने 151 माठ देण्याचं वचन दिलं होतं. पण तो माठ कसे देणार? त्याने तर एकही माठ तयार नाही केलाय. तुमचे पैसे घेऊन फक्त इकडे तिकडे फिरतोय. काय बोललास? आता माझी पत्नी माठ दान कसं करणार? तो किशन असाच आहे. तो अजून मला ओळखत नाही. मी त्याला गावातून हकलून लावेन. हीच तर माझी इच्छा आहे. ठाकूर साहेब, मी हे सांगत होतो की माझ्याकडे 151 माठ आहेत. जर तुम्ही सांगत असाल तर घेऊन येऊ. तुझ्याजवळ आहे? अरे वा, वाचलो मी. जा घेऊन ये. मी तुला खूप पैसे देईन. हे सगळं राधा खिडकीतून पाहत असते. तेवढ्यात किशन बैलगाडीत माठ घेऊन येतो. राधा ही घराच्या बाहेर येते. अरे, हे काय? हा किशन तर आला. ठाकूर साहेब, हे घ्या, माठ तयार आहेत. परंतु मी ऐकलं की तू काहीच काम केलं नाहीस. नाही ठाकूर साहेब, मी बनवलेले पहिले सगळे माठ शंकरने तोडून टाकले. त्यामुळे इथून दूर जाऊन पुन्हा माठ बनवले आणि इथे घेऊन आलो. काय? मी तोडलंय? तुझ्याकडे काही पुरावा आहे का?
पुरावा मी आहे. मी माझ्या कानाने तुझ्या पत्नी आणि सासूचे बोलणे ऐकले आहे. आणि तू नाही तोडले तर ठाकूर साहेबांकडून पैसे न घेता 151 माठ तू का बनवलेस? बोल ना, गप्प का आहेस? हो, हे खरं आहे. शंकर, बोल, माठ कोणी तोडली आहे? जर खरं नाही बोललास तर कडक शिक्षा मिळेल. तू बोलशील का? नाहीतर माझ्या माणसांना बोलवतो. ते मारून मारून खरं काय ते समोर आणतील. नाही नाही, मी सांगतो. तुमच्या माणसांना मारायला सांगू नका. मी सांगतो, मीच तोडले ते माठ. ह्या किशनला धडा शिकवण्यासाठी मीच हे काम केलं होतं. राक्षस, तू खूप वाईट आहेस. ठीक आहे, तू सर्व माठ घेऊन ये आणि माझ्या समोर तू बनवलेले माठ सगळे तोडशील. मी मरेन ठाकूर साहेब, सगळं संपेल. मला माफ करा. दुसऱ्यांदा असं नाही होणार. तुला माफी नाही मिळणार. हीच तुझ्या चुकीची शिक्षा आहे. शंकर उभ्या उभ्या रडू लागतो. धीरजपूर नावाच्या एका गावात सूरज आणि संजय असे 2 मित्र राहत होते. ते डाळ, तांदूळ आणि गहूचा व्यापार करीत होते. दोघांमध्ये संजय खूप लोभी होता आणि प्रत्येक वेळी आपला माल वाढीव किमतीत विकत असे. सूरज योग्य भावातच आपला माल विकत होता. तो गरीब आणि म्हाताऱ्या लोकांना सदैव मदत करीत असे. दोघे दरवेळी एकत्र माल घेऊन जायचे, पण सूरजचा सगळा माल विकला जायचा आणि संजयचा कमी. डाळ घ्या, तांदूळ घ्या. डाळ किती रुपयाला देणार भाऊ? फक्त 3 नाणे. एवढी महाग नको रे बाबा. ठीक आहे, घेऊ नका. जा इथून. तिकडे सूरज जवळ ग्राहकांची रांग लागलेली आहे. भाऊ, तू एवढ्या कमी भावात डाळ कशी विकतोयस? जेव्हा बाकी सगळे तर 3 आण्यात देत आहेत, तू 2 आण्यात कसा विकतो आहेस? अरे सूरज, आपल्या दोघांचे धान्य तर एकच सारखे आहेत. तरी पण तुझं सगळं धान्य विकलं जातो आणि माझं बाकी राहतं. अरे सूरज, दिवसभर आपण दोघं एका गावातून दुसऱ्या गावाला जातो. एवढी मेहनत घेतो तर दाम तर चांगलं मिळालं पाहिजे ना. ठीक आहे सूरज, राहू दे. मला शिकू नकोस. चल आपलं काम करू. असं बोलून ते दोघे एका गावात जातात. तिथे जाऊन दोघे गावाच्या विविध भागात वेगवेगळ्या दिशेने धान्य विकण्याचा प्रयत्न करतात. तांदूळ घ्या, डाळ घ्या, गेहू घ्या. चला चला गावकरी मंडळी, खास तुमच्यासाठी. अशा रीतीने आवाज देत संजय लोकांना आपल्याजवळ येण्यासाठी आकर्षित करतो. त्याचा आवाज ऐकून एक म्हातारी महिला घरात जाऊन आपल्या पतीला सांगते. अहो, ऐकलत का? बाहेर धान्य विकणारा आला आहे. आपल्या घरातील सगळं धान्य संपलं आहे. थोडंसं धान्य घ्या ना, नाही तर उद्यापासून आपल्या घरात खायला काहीच नसणार. अगं होय, तू बरोबर बोलतेस, पण आपल्या जवळचे सगळे पैसे संपले आहेत. तो आपल्याला कोणत्या मोबदल्यात धान्य देईल? मला तर काहीच समजत नाहीये. उद्यापासून आपलं उदरनिर्वाह कसा होईल? ऐका ना, आपल्या घरी तुमच्या वडिलांचं एक खूप जुनं भांड आहे. कदाचित त्या मोबदल्यात आपल्याला धान्य मिळेल. त्या जुन्या भांड्याने आपल्याला काय मिळणार? पाहूया, काही धान्य मिळालं तर. तोपर्यंत आपला मुलगाही शहरातून परत घरी येईल. तो येईपर्यंत जरी आपल्याला धान्य मिळालं तरी खूप आहे. ठीक आहे, चल आपण त्याला विचारूया. आजोबा समोरून जाणाऱ्या संजयला बोलावतात आणि विचारतात. अरे बाळा, ह्या धान्याचं काय भाव आहे? एक माप फक्त 5 नाणे आहे आजोबा. बाळा, धान्य खरेदीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्याकडे एक जुनं भांड आहे. याच्या मोबदल्यात तू आम्हाला काही धान्य देऊ शकतोस का?
खूप उपकार होतील तुझे. संजय त्या जुन्या भांड्याला पाहतो आणि म्हणतो, अहो आजोबा, ह्या भांड्याऐवजी मुठभर धान्य देखील नाही मिळणार. किती घाणेरडी आणि जुनं भांडं आहे हे. हे माझ्या कोणत्याच कामाचं नाहीये. तरी पण ह्या भांड्याला पाहून घेतो. संजय त्या भांड्याला थोडं घासून बघतो आणि तेव्हा त्याला समजतं हे तर सोन्याचं भांड आहे. त्याच्या मनात लोभ उत्पन्न होतो आणि तो विचार करतो, या भांड्याला विकलं तर तो श्रीमंत होईल. जर हे भांड त्याला मोफत मिळालं तर आपलं धान्य वाया का घालवायचं? अरे नाही नाही, हे तर बेकार आणि गंजलेलं भांडं आहे. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ नाही शकत. माझ्या कोणत्याच कामाचं नाहीये. असं म्हणत तो ते भांड आजीच्या समोर फेकून देतो आणि तिथून निघून जातो. बिचारे आजी आजोबा निराश होऊन तिथेच घरापाशी बसून राहतात. थोड्या वेळाने सूरज धान्याची गोणी घेऊन तिथे येतो आणि आरोळी मारतो. त्याची नजर निराश आजी आजोबांवर पडते आणि सूरज त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करतो. बेटा, तू भला माणूस दिसतोयस. आमच्या घरातील सगळं धान्य संपलं आहे आणि आमचे सगळे पैसे देखील संपलेत. आता जोपर्यंत आमचा मुलगा शहरातून परत येत नाही, आमचा उदरनिर्वाह कसा होणार, आम्ही हाच विचार करत आहोत. नाही नाही, आम्हाला फुकट नको आहे. आमच्याकडे एक जुनं भांड आहे. त्या मोबदल्यात आम्हाला धान्य देऊ शकतोस का? आजी ते भांड सूरजला देतात. सूरजला तर त्यांची मदत करायचीच होती. तरीही आजीच्या समाधानासाठी सूरज ते भांड घेतो आणि त्या भांड्याला घासून बघतो. सूरजला समजतं की हे तर सोन्याचं भांड आहे. अरे बाळा, थोड्याच वेळापूर्वी एक माणूस याला बेकार भांड म्हणून फेकून गेला आणि तू तर भांड न घेता धान्य द्यायला तयार झाला होतास. तू खूप चांगला आहेस बाळा. तुला जे योग्य वाटतं ते तू दे. सूरज आपल्या जवळील सर्व धान्य आणि पैसे त्या दोघांना देऊन टाकतो आणि थोडेसे पैसे घेऊन आपल्या घरी निघून जातो. दुसरीकडे संजय श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहू लागतो आणि आजी आजोबांजवळ येतो आणि म्हणतो, आजी चला, मी तुम्हाला काही धान्य त्या भांड्याऐवजी देतो. आणा, कुठे आहे ते भांड? बाळा, तुझ्या भांड्याला बेकार म्हटलं होतंस, ते सोन्याचं भांड होतं. कुणीतरी त्याला चांगली किंमत देऊन घेऊन गेलं. इकडे सूरज ते भांड घेऊन शहरात जातो आणि त्याला विकून खूप सारे पैसे घेऊन सगळ्यात आधी तो एक दुकान खरेदी करतो आणि होलसेल बाजारातून धान्य आणून विकायला सुरुवात करतो. त्यानंतर सूरज संजयला आजी आजोबांची गोष्ट सांगतो. संजयला स्वतःचा खूप राग येऊ लागतो की त्याच्या बेईमानीमुळे त्याचं किती मोठं नुकसान झालं आहे. संजय तिथून निघून जातो. सूरज आपल्या दुकानाच्या कामात व्यस्त होतो. काही दिवसांनी तो आजी आजोबांना भेटायला जातो. कोण आहे? थांबा जरा, आले. अरे बाळा, तू? पण बाळा, बाळा, तुझे आम्हाला धान्याचे पैसे दिले होतेस तेवढे पुरेसे आहेत. आता अजून धान्याची गरज नाहीये. तू सुखी राहा बाळा. तू आमची खूप मदत केली आहेस. देव तुझ्या सदैव पाठीशी राहो. इकडे गावात सूरजचा मान सन्मान खूप वाढला होता.
त्याच्यासारखा प्रामाणिक व्यापारी गावात असल्याने गावकरी खूप आनंदात होते. लोक त्याच्याकडून उधारीने धान्य घेऊन जात असत, ज्याचा हिशोब तो ठेवत नसे. कमी पैसे असो वा जास्त, तो सगळ्यांना धान्य देत असे. एके दिवशी काही गावकरी सूरजला भेटायला त्याच्या दुकानावर आले. बाळा सूरज, आम्ही गावकऱ्यांनी विचार केला आहे की यावेळेस गावाचा प्रधान तुला बनवायचं. बाळा सूरज, पूर्ण गावाच्या मनात इच्छा आहे की तू प्रधान व्हावंस. जर तू हा बोललास तर आम्हाला खूप आनंद होईल. सूरजला गावकरी प्रधान बनवतात. आता सूरज गावाचे छोटे मोठे निर्णय घेतो. सगळे गावकरी त्याचा ऐकतात. तो प्रत्येक महिन्याला आजी आजोबांना धान्य आणि पैसे देऊन येत असे. अशा रीतीने त्या सोन्याच्या भांड्याने सूरजला श्रीमंत बनवलं आणि आजी आजोबांच्या उदरनिर्वाहाची समस्या पण सोडवली. बलबीर नगरमध्ये हरपाल सिंग आपले निवृत्त जीवन जगत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी गीता, मुलगा दीपक आणि सून मीनू राहत होते. घराच्या खालच्या रूममध्ये हरपाल सिंग आणि त्यांची पत्नी गीता राहत होते. वरील मजल्यावर मुलगा आणि सून राहत होते. दररोज वरील मजला आणि खालच्या रूममधील लोकांचे कडाक्याचे भांडण व्हायचे. या रोज रोजच्या भांडणामुळे मी खूप हैराण झालो आहे. आपण या बाबतीत अजून काय करू शकतो? देवाने असा नालायक मुलगा दिला आहे आणि सून त्याच्यापेक्षाही दुष्ट. काही दिवसानंतर दीपकची पत्नी जुळ्या मुलींना जन्म देते. दोघी मुली खूपच सुंदर होत्या. मीनू एका मुलीला तिरस्काराची वागणूक देते, कारण तिचा चेहरा खालच्या मजल्यावरील लोकांशी मिळता जुळता आहे. दुसऱ्या मुलीचा चेहरा मीनूशी मिळता जुळता होता, म्हणून ती त्याचा स्वीकार करते. ज्या मुलीला मीनू स्वीकारण्यास नाकारते त्या मुलीला गीता आपल्या जवळ ठेवून घेते. तिचं नाव देविका ठेवते. आजी गीता देविकाला छातीशी कवटाळून ठेवते. इकडे दुसऱ्या मुलीचे नाव वेदिका ठेवलं जातं, जी आई मीनू जवळ आहे. मीनू, मी काय सांगते ते ऐक जरा. हा, बोला लवकर. काय बोलायचंय? माझ्याकडे वेळ नाहीये. मीनू बेटा, देविकाला दूध पाज. मी तुझ्या पुढे हात जोडते. ती पण तुझीच मुलगी आहे, मग तिच्यासोबत असा भेदभाव का? मी नाही पाजणार तिला दूध. माझी एकच मुलगी आहे आणि ती माझ्या जवळ आहे. हरपाल सिंग सगळं बोलणं चारपाईवरून बसून ऐकत आहेत आणि वरती पाहत मीनूला सांगतात, सोनबाई, असं नाही बोलत. तुम्ही तर गप्पच बसा आणि आजपासून माझ्याशी बोलू सुद्धा नका. असं बोलून मीनू आपल्या खोलीत निघून जाते. देविका आजीच्या कुशीत भुकेने रडत आहे. आजी तिला घेऊन आजोबांपाशी जाऊन बसते. आई गीता, महाभारतात ऐकलं होतं, जेव्हा कुंती कर्णाला नदीमधून सोडून देते तेव्हा एक माणूस त्या बाळाला नदीतून बाहेर काढून आपल्या घरी घेऊन जातो. त्याची पत्नी राधाला मुलं नसतात, परंतु कर्णाला ती आपल्या छातीशी कवटाळते. निसर्ग खूप आश्चर्यकारक आहे. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा कधीही मोठा असतो. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आपल्या देविकासाठी पण भगवंताने काहीतरी विचार केलाच असेल. संध्याकाळी दीपक काही साहित्य घेऊन घरी येतो आणि सरळ वरच्या मजल्यावर जाऊ लागतो. त्याचे वडील त्याला बोलावतात. दीपक बाळा, इकडे ये. तुझ्याशी मला काही बोलायचं आहे. तेवढ्यात वरून मीनू जोरात बोलते. मला माहितीये काय बोलायचे ते. माझ्या चहाड्या सांगायच्या असतील बस. हा, बोला, काय बोलायचंय? माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. बाळा, देविकाला थोडस प्रेम दे. तुझा आवाज ऐकताच तुझ्या जवळ येण्यासाठी ती रडत असते. बास, हेच फालतू बोलायचं होतं. का तुम्ही यांच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवताय? लवकर वर या, बाहेर जायचंय. आलोच. असेच दिवस सरत होते. दोन्ही मुली थोड्या मोठ्या होतात. देविका आजीला आई म्हणून बोलावते. ती आजीला सोडून कुठेच जात नाही. कधी कधी आजोबा तिच्या सोबत चेष्टा करतात, तेव्हा ती आईला बोट दाखवून त्यांची तक्रार करते. आजी, ते बघ.
हो बघते, कोणीच त्रास नाही द्यायचा हा माझ्या देविकाला. एक दिवस दीपक आणि मीनू बोलत असतात. ऐका, मी आता या घरात जास्त दिवस नाही राहू शकत. एकतर मला दुसरीकडे घेऊन जा, नाहीतर खालच्यांना कुठेतरी पाठवा. आणि होत नसेल ना तर मी पंख्याला लटकून जीव देईन. मग तुम्ही राहा एकटेच या म्हाताऱ्यांसोबत. मी काय करू? खाली राहणाऱ्यांचं ऐकलं तर डोकं दुखतं आणि तुझं ऐकलं तर भडकून उठतेस. मी तर ना इकडचा आहे ना तिकडचा. सोडा हे सगळं बोलणं. मला एक सांगा, ते जे बाळांना दत्तक घेतात चड्ढा साहेब, त्यांच्याशी तुम्ही देविकाबद्दल बोललात का? हो बोललो. किती बोलतायत ते? ते म्हणाले 5 लाख पेक्षा 1 रुपया जास्त नाही देणार. 3 ते 4 दिवसात पेपर बनवतील. चला ठीक आहे, 5 लाख तर 5 लाख. परंतु जर देविकाच्या आजी आजोबांनी तिला दत्तक देण्यास नकार दिला तर? असे कसे नकार देतील? आपलं मूल आहे, आपण काहीही करू. ते कोण आहेत आपल्यामध्ये बोलणारे? त्यांनी गप्प बसावं. फक्त तुम्ही पेपर तयार करा. गीता आजी देविकाला आंघोळ घालत आहे. देविका टबमध्ये बसून आंघोळ करत आहे. तेव्हा दीपक तिच्या समोरून जाऊ लागतो. देविका 2-3 वेळा बाबा बाबा म्हणून हाक मारते, पण तो काही उत्तर देत नाही. तेव्हा आजी बोलते, बेटा, एकदा तरी देविकाशी बोल. एवढा तिरस्कार चांगला नाही. एवढा वेळ नाहीये, मला खूप कामं करायची आहेत. दीपक निघून जातो. गीता देविकाला आंघोळ घालताना तिच्याशी बोलत आहे. बाळा, आई कुठे आहे? छोटी वेदिका कुठे आहे? वरती. तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? तू आजी. हो. देविका गीताच्या गालावर पापा देते. चला, खूप झाली अंघोळ. कपडे घाला. जास्त वेळ पाण्यात बसशील तर सर्दी होईल. गीता देविकाला टॉवेलमध्ये गुंडाळत आतमध्ये घेऊन जाते. गीताला देविकाला विकण्याची गोष्ट समजते. ती हरपाल सिंगशी बोलते. ऐकलत का? दीपक आणि मीनू देविकाला 5 लाखात दत्तक म्हणून कोणाला तरी विकण्याचं बोलत होते. नाही, असं नाही होऊ शकत. कोणीही आई वडील एवढं घाणेरडं कृत्य नाही करू शकत. नाही हो, मी स्वतःच्या कानाने ही गोष्ट ऐकली आहे. याचा अर्थ असा आहे की पाणी डोक्यावरून गेलं आहे. तू काळजी करू नकोस. मी देविकाला ह्यांच्या हाती लागू नाही देणार आणि ह्या दुष्टांना जेलमध्ये पाठवीन. नाही, असं नका करू. शेवटी दीपक आपलाच मुलगा आहे. मी त्याला समजवते. तो एक नंबरचा नालायक आहे, नाही समजणार. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. हरपाल सिंग आपल्या मोबाईलमधून कोणाला तरी कॉल करून सर्व गोष्ट सांगतात. रात्र होते. हरपाल सिंग, गीता आणि देविका बसले आहेत. तेवढ्यात दीपक आणि छड्डा घरी येतात. त्यांच्या समोरून ते वरती जातात. छड्डा दिसायला 50 वर्षाचा माणूस आहे. त्याच्या हातात पैशाची बॅग आहे. मला वाटतं की हे तेच लोक आहेत जे देविकाला विकत घेणार आहेत. असू दे, मी इथे बसल्या बसल्या सर्व योजना आखल्या आहेत. तेवढ्यात दीपक तिथे येतो आणि देविकाला उचलू लागतो. दीपक, हिला कुठे घेऊन चाललास? ते लोक कोण आहेत? ते लोक देविकाला दत्तक घ्यायला आलेत. जे तू करत आहेस ते चांगलं नाहीये. काय चांगलं आहे काय वाईट आहे मला सांगू नका आणि तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाहीये. दीपक देविकाला घेऊन वरती जातो. दीपक, मीनू, छड्डा आणि एक महिला सर्व वरती आहेत. 5 लाख तर कमी आहेत. हे बघा, मी किंमत दीपकजींना पहिलंच सांगितली होती. ठीक आहे ताई, तुमच्या बोलण्याचा मान राखून आम्ही आणखी 50,000 देत आहोत या मुलीसाठी. छड्डा बॅगेतून 5.5 लाख काढून टेबलावर ठेवतो आणि एका पेपरवर दीपक आणि मीनूला सही करण्यास सांगतो. ही घ्या रक्कम, पूर्ण 5.5 लाख, आणि ही मुलगी आमची झाली. अभिनंदन. दीपकजी, कोणी अडवणार तर नाही ना? तेवढ्यात एक आवाज येतो. कायदा तुम्हाला अडवणार. अचानक पोलीस खोलीत येतात. मुलगी स्वतःची असो किंवा दुसऱ्यांची, तिला विकणे एक अक्षम्य अपराध आहे. तुम्हा चौघांना आम्ही बेड्या ठोकत आहोत. पोलीस चौघांना अटक करून खाली आणते. दीपक आणि मीनू माफी मागू लागतात. तेव्हा गीता बोलते. माफी मागायची असेल तर देविकाची मागा. तुम्हाला तर परमेश्वर पण माफ नाही करणार. मला माफ कर बाळा. नाही, तू खूप वाईट आहेस. घेऊन जा ह्यांना इन्स्पेक्टर साहेब.
हे समाजाचे शत्रू आहेत. यांना कठोर ते कठोर शिक्षा करा. पोलीस चौघांना घेऊन जातात. चौघे तोंड पाडून पोलिसांच्या गाडीत बसतात. गाडी निघून जाते. वाईटाचा शेवट वाईटच होतो.